500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यावर सांगली महापालिकेने कर स्वरूपात या स्वीकारण्यास सुरुवात केली। यासाठी सांगली आणि मिरजेत 7 केंद्रांची स्थापना करण्यात आली। गुरुवारी रात्रीपासून कर वसुलीसाठी या नोटा स्वीकारण्यात येत आहेत। या कर वसुलीतनं पालिकेला कोट्यवधींची कमाई झाली आहे। जळगाव महापालिकेनेही कर वसुलीसाठी जुन्या नोटा स्वीकारायला सुरुवात केली आणि अवघ्या काही तासात पालिकेचा गल्ला 57 लाखांनी भरला। आपल्याकडच्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटांनी कर भरा असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आणि अवघ्या काही तासात नागरिकांनी आपल्याकडच्या नोटा संपवण्याकरता कर भरणा करून टाकला। दरम्यान 57 लाखांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणचे एटीएम आजही बंद असल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। तिकडे नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत 8 अंश सेल्सिअस तापमानातही लोकांनी भल्या पहाटे पैसे काढण्याकरता एटीएम बाहेर गर्दी केली। मात्र अनेक एटीएम सेंटर्सना असलेलं टाळं बघून अनेकांचा हिरमोड झाला। मात्र काहीच वेळात एटीएम आणि बँका सुरू झाल्या आणि नोटां बदलून घेण्यासाठी लोकांनी पुन्हा एकदा रांगा लावल्या। तिकडे कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याकरता पंढरपुरात आलेल्या भाविकांना स्टेट बँकेने मोठा दिलासा दिलाय। शहरातलं हे एकमेव एटीएम सुरू आहे। दर्शन रांगेप्रमाणे बॅरिकेटिंग करून लोकांना पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते। सध्या पैशांची प्रचंड कमतरता जाणवत असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाआधी एटीएममधून पैसे काढायला भाविक प्राधान्य देत आहेत। या एटीएममधून प्रत्येक भाविकाला 100 रुपयाच्या 4 नोटा मिळतात आणि स्टेट बँकेने आपली सेवा सुरू ठेवली आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा फटका मालेगावातल्या यंत्रमाग कामगारांना बसलेला आहे। मालक वर्गाकडे कामगारांना देण्यासाठी सुटे पैसे नाही आहेत, त्यामुळे कामगारांनी मिळालेले पैसे घेऊन बँका आणि पोस्टासमोर रांगा लावल्या आहेत। बँकेतनं केवळ 4000 रुपये मिळत असल्यामुळे अनेकांनी आपल्या घरातल्या सदस्यांना रांगेत उभं केल्याचं दिसतंय। यावेळी काही लोकांनी रांगेत घुसखोरी केल्यामुळे हाणामारीचे प्रसंग ओढवले। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा रद्द झाल्यामुळे गोंदियामध्ये सगळ्यांचाच गोंधळ उडाला। ग्रामीण भागातल्या जनतेला या निर्णयाबद्दल उशिरा माहिती मिळाली आणि त्यांची मोठी गैरसोय बघायला मिळाली। आठवडी बाजारात तसंच कोणत्याही दुकानात या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे लोकांचे सामान विकत घेण्याचे देखील वांदे झाले। घरचं सामान घेण्याऐवजी लोकांना बँकेत जाऊन नोटा बदलाव्या लागतात, त्यामुळे विक्रेत्यांचंही मोठं नुकसान झालंय। तिकडे नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका मासे विक्रेत्यांनाही बसलाय। रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते, त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असतात। 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांनाही मोठा फटका बसलाय। अनेक खरेदीदारांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा देऊन मासे खरेदी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मासळी विक्रेत्यांनी नोटा स्वीकारायला नकार दिला, त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाती परतावं लागलं, तर मासे विक्रेत्यांचंही मोठं नुकसान झालं। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यावर धुळ्यातल्या सर्वसामान्यांसोबतच शासकीय कार्यालयांना देखील मोठा फटका बसलेला मिळतोय। गेल्या 3 दिवसात धुळ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसुलात 75% घट झालेली बघायला मिळते। दरम्यान शनिवारी 12 नोव्हेंबरपासून केवळ नवीन नोटा स्वीकारणार असल्याचं कार्यालयाकडून सांगण्यात येते। 500 आणि 1000च्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय शिर्डीतल्या साई भक्तांना देखील त्याचा फटका बसलेला आहे आणि भक्तांची ही अडचण टाळण्यासाठी शिर्डीमध्ये गेले 3 दिवस साई भक्तांना मोफत भोजन देण्यात येते। साई दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून साई संस्थांकडून भक्तांना चहा, नाश्ता आणि लाडू प्रसाद दिला जातोय। यामुळे दूरवरून आलेल्या भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। श्रीहरी आणि यांच्या विदर्भ राज्य आघाडी म्हणजेच विरा या पक्षाने विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा केली आहे। आरवी, हिंगणघाट, वर्धा, साकोली, गोंदिया या नगरपालिकेत विरा पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरवले जाणार आहेत। त्यांची निवड आणि यांनी केली। आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला केवळ 5च ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आम्ही जिंकलो नाही तर भाजपच्या अडचणी वाढवू असा दावा त्यांनी केलाय। समृद्ध जीवनच्या नावाखाली शेकडो लोकांना गंडा घालणाऱ्या महेश मोतेवारांची पत्नी वैशाली मोतेवार फरार आहेत। समृद्ध जीवन चिटफंड आणि पैसे गैरव्यवहार प्रकरणी कोर्टात हजर न राहिल्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केलंय। वैशाली यांनी 7 डिसेंबरपर्यंत सत्र न्यायालयात हजर राहावं असे आदेश देण्यात आले। चिटफंड घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांच्यासह महाराष्ट्रात आणि ओरिसा तसंच मध्य प्रदेश या ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत। अकोल्यातल्या तुकाराम चौकातल्या एका मेडिकल दुकानदाराला थेट मंत्रालयातल्या उच्चपदस्थाच्या नावाने खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झालाय। तुमच्या दुकानातील औषधाने एका मुलीचा जीव गेलाय आणि तुमच्या 3ही दुकानांचा परवाना आम्ही निलंबित करतोय असं फोनवरून सांगण्यात आलं। या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे आणि कारवाई टाळण्याकरता 50,000च्या खंडणीची मागणी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली असता हा बोगस फोन आहे असं उघड झालं। पोलिसांनी सोलापूरमध्ये दोघांना अटक केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या 7 तालुक्यातील 53 वाळू घाटापैकी 23 वाळू घाट शासकीय किमतीपेक्षा 1.5 पट किमतीने विकले गेलेत। या लिलावातून जिल्हा प्रशासनाला 23 कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळालाय। उर्वरित 30 घाटांच्या लिलावातून शासनाच्या तिजोरीत 40 कोटी जमा होण्याची शक्यता
वर्तवली जाते. पवनी तालुक्यातील वलनी रेती घाटाला सर्वाधिक 2,62,00,000 रुपयांची बोली लावण्यात आली. सांगोला नगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 महिला उमेदवारांनी बाजी मारत बिनविरोध विजय मिळवलाय. सांगोल्याच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नगरविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना, भाजप आणि स्वाभिमानी यांच्यासह विरोधी पक्ष आघाडी विरोधात दंड थोपटून उभे राहिलेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने 20 पैकी 2 जागा निवडून आणल्यामुळे सेना भाजपला नामुष्कीला सामोरं जावं लागलं. उसाला 3,000 रुपये भाव मिळावा म्हणून नंदुरबारच्या तळोद्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. या आंदोलनात नंदुरबार आणि गुजरात राज्यातल्या सीमावर्ती भागातले शेतकरी सहभागी झाले होते. जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर हा रास्ता रोको केलाय. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दलितांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करून स्वतंत्र न्यायालय स्थापन करावीत या मागणीकरता अखिल भारतीय हुलार समाजाच्या वतीने माळशिरसमध्ये दणका मोर्चा काढण्यात आला. यावेळी हुलार समाजाकरता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळावं, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र अभ्यास आयोग नेमावा या मागण्या करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगरच्या ग्रामसेवक युनियनने जिल्हा परिषदेमध्ये धरणं आंदोलन केलंय. कंत्राटी ग्रामसेवकांचा 3 वर्षांचा सेवाकाळ तात्काळ नियमित करावा, दरमहा वेतनासोबतच 3,000 रुपये प्रवास भत्ता मंजूर करावा या मागण्यांसाठी गेल्या 2 वर्षांपासून राज्यातल्या 22,000 ग्रामसेवक हे आंदोलन करतायत. मात्र सरकार दखल घेत नसल्यानं हे धरणं आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांनी सांगितलं. 21 नोव्हेंबरपासून बेळगावमध्ये सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचं आयोजन केलंय. सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यापासून कर्नाटक सरकार बेळगाव शहरावर आपला हक्क सांगायला दरवर्षी बेळगाव विधानसभेतच अधिवेशन घेतं. त्याचा विरोध करण्यासाठी एकीकरण समितीने या मेळाव्याचं आयोजन केलं. पुढच्या वर्षी जुलै 2017 पर्यंत पाणी नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पुढच्या आठवड्यापासून कल्याण डोंबिवली शहरात दर मंगळवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांना देखील ही पाणी कपात लागू असेल. आदिवासी, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरता गडचिरोलीमध्ये 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. इन्स्पायर अवॉर्ड या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातल्या 330 विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले वैज्ञानिक प्रतिकृती सादर झाल्या. धानोरा मार्गावरील कार्मेल शाळेमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. असोसिएशन ऑफ एनर्जी इंजिनियर्स इन वॉशिंग्टन तर्फे नाविन्यपूर्ण ऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात येणारा पुरस्कार यंदा चंद्रपूरमधल्या महारोगी सेवा समितीला देण्यात आला. अमेरिकेतील ही संस्था अपारंपरिक ऊर्जा वापराच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा आनंदवनातील नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात महारोगी सेवा समितीचे प्रमुख डॉक्टर विकास आमटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्तिकी एकादशी निमित्त जळगावचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जाणाऱ्या श्रीराम रथोत्सवाच्या मिरवणुकीत निघालेली खानदेशाच्या देवीची सोंग सगळ्यांचंच आकर्षण ठरली. गेल्या 2 दिवसांपासून वाद्यांच्या तालावर देवीची वेशभूषा करून डोक्यावर मोरपीस चढवून अंगाला शेंदूर फासून हे पुरुष देवीच्या रूपात निघतात. ग्रामदैवताला बोललेला नवस फेडण्याकरता ही सोंग काढली जातात.